मला वाटतं समागम सांगलीवरनं कागलला आला वाटतं आणि समागमचं स्वरूप चाललेलं आहे. मला एक काही दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. पुण्यावर मुंबईला चाललो होतो, एकटाच होतो. बोलो लक्झरीन जाऊया, आरामशीर, एकटाच आहे, कशाला जायचं. एसटी स्टँडवर गेलो तर गाडीचा अर्धाच बाकी होतं गाडीला शिवनेरी लागण्यासाठी. तर मला काहीतरी टाइमपास करावं पण इकडे तिकडे बघितलं, पुस्तक घ्यावं तर समोर एक बोर्डवरती नाव लक्ष गेलं माझं. खूप सुंदर बोर्ड होता. त्या बोर्डवरती लिहिलं होतं 100% गॅरंटी, गुण नाही आलं तर पैसे परत. सगळ्यांनाच गॅरंटी पाहिजे असते, सगळ्यांच्या घरी प्रॉब्लेम. त्याने सुंदर मजकूर लिहिला होता. माझ्याकडे या, मी तुमच्या कोर्टाची कामे संपवतो. माझ्याकडे या, मी तुमच्या मुलीचं लग्न लावून देतो. माझ्याकडे तुम्हाला मी घर देतो. माझ्याकडे मी तुम्हाला गाडी देतो. माझ्याकडे मी तुम्हाला जमीन जुमला देतो. पण आमच्या इथे एक एक संत बोलतो, आमच्याकडे आम्ही तुम्हाला परमात्मा देतो आणि परमात्माच देतो. इथे एकही संत येऊन बोलला नाही की मला लॉटरी लागली आहे, माझ्या मुलीचं लग्न झालंय, माझं घर झालंय. एक एक संत बोलतो मला या ठिकाणी येऊन परमात्मा भेटला आणि त्या परमात्म्याची ओळख करायची असेल तर या ठिकाणी झुकावं लागेल. या ठिकाणी एक श्रद्धेचा नमस्कार करावा लागेल. कारण एक शायर बोलतो, हे गुलिस्ता वालो गुलो से मुस्कुराना सीखो, दुनिया के सर झुक जाएंगे, अपना सर झुकाना सीखो. जब तक मैं मेरा सर नहीं झुकाऊंगा तब तक मेरे जीवन में वो आनंद प्राप्त नहीं होगा. और वो आनंद प्राप्त करना है तर या ठिकाणी झुकावं लागेल. बरेच नवीन मंडळी आले होते, बघतो येत आहेत, त्यांना विशेष वाटलं असेल काय क्या परमात्मा परमात्मा काय पाहायला जात, याला पाहण्यासाठी काय करावं लागेल. हे तर सहज बोलतात, आम्ही देवाला पाहिलं, आम्ही देवाला पाहिलं. बाजूला वकील साहेब बसलेत, ॲडव्होकेट आहेत मोठे. फक्त मी सगळ्यांना विचारतो, कोणी कोणी परमात्म्याला पाहिजे हात वर करा. आता नवीन लोकांनी विचार करता, एवढे जण बोलतायत, कोर्टासमोर बोलतायत, वकिलासमोर बोलतायत, तर सत्य आहे की जज साहेब पण बसलेले वरती. तर त्या परमात्म्याला पाहता येते, तुम्हाला पाहायचंय काय. कोर्टामध्ये एका आरोपीसाठी साक्ष दिली आणि खून केलाय तर जज बोलतो आहे खून केल्याला सजा होते. तर एवढे संत महात्मा बोलतो आम्ही परमात्मा पाहिला, तर तुम्ही हे परमात्मा पाहिला या. ज्ञानेश्वर माऊलीने पाहिला तेव्हा म्हणाली, आज सोन्याचा दिनू वर्ष अमृताचा गणू, हरी पाहिला हो पाहिला. कसा पाहिला, सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला. तो हरी पाहण्यासाठी एक श्रद्धेचा नमस्कार करा. आणि जगामध्ये आनंद लुटण्यासाठी भरपूर काही आहे, पण भौतिक आनंद, आध्यात्मिक आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी या. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि तीच पदवी म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञानाची पदवी घ्या आणि आपलं जीवन सुख करा. पण माणसाला फक्त आराम पाहिजे असतो, सुख पाहिजे असतं. दुःख आलं की फक्त मंदिर दिसतं. एक छोटा मुलगा होता, मे महिन्याची सुट्टी लागली, बोलतो पप्पा मला सुट्टी लागली, यावर्षी मामाच्या गावी जाणार नाही. पप्पाही खुश, काय करायचं तुला, मी बिझनेस करणार तुमच्यासारखा, तुम्ही कसे बिझनेसमॅन आहे, मलाही बिझनेसमॅन बनायचंय, मला 200 रुपये द्या. पप्पाही खुश झाले, मुलगा 200 रुपये मागतो, बिझनेस सुट्टीला गावी जाणार नाही. वडिलांनी पटकन 200 रुपये दिले. तो मार्केटमध्ये गेला, कार्ड पेपर आणले. गरमीचे दिवस, लोड शेडिंग चालू होता, मे महिना माहिती आहे सगळ्यांना, लाईट नसते. त्याने सुंदर पंखे बनवले आणि मार्केटमध्ये विकण्यासाठी गेला. पंख्याची किंमत 10 रुपये ठेवली, पण गॅरंटी 6 महिन्याची दिली. कागदाचा पंखा 6 महिन्यात कसा राहणार. पण तो चुनचुरीत मुलगा होता, बोलण्यात एक्सपर्ट होता, बिझनेसमॅनचा मुलगा होता. तो मार्केटमध्ये गेला, 10 रुपयाला पंखा, 10 रुपयाला पंखा, गॅरंटी 6 महिन्याची. ऐकणारे चकित झाले, कागदाचा पंखा आहे, कार्ड पेपरचा बनवलेला आहे, फाटेल तुटेल, भिजला तर तुटून जाईल. असाच एक व्यापारी बसला होता, त्याची मुलगी छोटी होती, ती पेपरने हवा घालत होती. पप्पा फॅन घ्या ना, 10 रुपयाला, गॅरंटी 6 महिन्याची, मी पेपरने हवा घालते, फॅनने मी सुंदर हवा घालेल. ती पप्पाला जिद्द करू लागली. त्यांनी त्या मुलाला बोललो, ए पंख्यावाला मुलगा इकडे. तर पंख्यावाला मुलगा परत धावत गेला. बोला साहेब, बोला किती रुपयाला पंखा. बोलतो 10 रुपयाला, गॅरंटी 6 महिन्याची. गॅरंटी देतोय साहेब, वॉरंटी नाही, रिपेअर करून देणार ना, नवीन देणार. तुम्ही 10 रुपयाचा पंखा घेऊन तर बघा. दुकानदारी विशाल पटकन 10ची नोट काढली, गेल्यात दिली, फॅन घेतला, आपल्या मुलीच्या हातात, घे हवा घाल, मस्त सुंदर पंखा 10 रुपयाला भेटला, 6 महिन्याची गॅरंटी आहे. ती मुलगी सुंदर हवा घालू लागली. आता पंखा कागदाचाच ना, 6 मिनिटात तुटला. व्यापारी बोलला, अरे बापरे, मी तर आजकाल पापात मापात कमवतो, पण आम्हाला 10 मिनिटात शेंडी लावून गेला 10 रुपयाला. त्या मुलाचा पुन्हा आवाज आला, 10 रुपयाला पंखा, गॅरंटी 6 महिन्याची. तो परत बाहेर गेला, बोला ए पंख्यावाला मुलगा इकडे आहे. तो मुलगा परत धावत आला. बोला साहेब काय झालं. अरे बाळा, पंख्याची गॅरंटी किती दिली होती. बोलतो साहेब 6 महिन्याची. अरे 6 मिनिटं सुद्धा चालला नाही, पंखा तुटला, मला दुसरा दे. साहेब थांबा, तुम्ही पंखा कसा हलवलात. बोला पंखा कसा हलवायचा.
असा जसा आपण हलत तसा माझा पंखा तसा नाही हलवायचा, माझा पंखा समोर ठेवायचा आपण हलायचं. तशी आमची गत झालेली. दुःख आली की सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले. जन्मा येऊन काय केले? काय नाही, घर बांधलं, मुलीचं लग्न दिलं, तर नातवाला सांभाळतोय. संत जाऊन ती वेळ घालू नका. आपल्या जीवनाचा टाइम पास करायचा असेल तर या ठिकाणी या. तो टाइम पास करण्यासाठी ब्रह्मज्ञान घ्या आणि जीवनाचे हे लोक परलेख सोयीले करा सत्संगजी. आणि एक नवजवानांना हमेशा सांगतो जाता जाता, आमच्यामुळे स्ट्रिक नशा पण करू नका. नशा करा, संतांच्या सेवेची करा. नशा करा, आईवडिलांच्या सेवेची करा. नशा करा, सद्गुरूच्या सेवेची करा. अशी नशा करू नका की आयुष्याची दशा होईल. अशी नशा करा की त्या ठिकाणी आयुष्याला दिशाच भेटेल. आणि तीच दिशा दाखवण्याचे संत निरंगे संत इथे आलेले आहेत. म्हणून जाता जाता म्हणतो, जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी. हरि नाम की प्याली पी लो, तुम्हारी जिंदगी सवर जाएगी, जिंदगी सवर जाएगी. प्यार से कहना, एक देव आहे खरा, बाकी माया आटीला पसारा. शरण जा संतजना, सत्य मानावे ईश्वरा. सत्संग मुंबईवरून हा संदेश तुमच्या माझ्यापर्यंत आला. तो संदेश काही वर्षापूर्वी युगानुयुगे आळंदीमधून आला, कधी कधी तो देहूमधून आला. आणि पुन्हा सत्संग आपलीच माणसं आपल्यासमोर येऊन हा संदेश देत आहेत की त्या देवाला पाहता येतं, देवाला पाहता येतं. आज निश्चय करा आणि त्या देवाला पाहून जा. जसं अरदास प्रार्थना केली होती, तेजश्री मोरेजी विचाराच्या माध्यमातून आपले भाव प्रकट करतील. आणि त्यानंतर सत्संगजी पुन्हा एकदा एक कडीसाठी संतोष वाघमारेजी 1-2 मिनिटामध्ये सत्संग एक गीत बोलतील आणि पुढील निवेदन दास करेल. प्रेमाने बोला. आदरणीय सत्संगतजी, प्रेमाने बोला. ध्यानंकारजी. सत्संगत, आता थोड्याच वेळापूर्वी महात्मा सांगत होते की तो एक राजा एका कैद्याला विचारतो की तुला काय हवंय. तर कैद्याने मागताना काय मागितलं की मला अंथरूण पांघरूण हवंय, मला जेवणाची व्यवस्था हवी आहे, सोय हवी आहे. मागू तर तो आजादी शकत होता, स्वातंत्र्य मागू शकत होता, पण त्याने मागितलं काय? क्षुल्लक गोष्ट. तद्वत संतजनानो, आपण जेव्हा मंदिराच्या दारात उभं राहतो, देवासमोर हात जोडून उभे राहतो, तेव्हा आपण काय मागतो? की देवा मला घर दे, दार दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे. ज्याला संतान नाही ते संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करतं, ज्याला नोकरी नाही तो नोकरीसाठी प्रार्थना करतो, ज्याला छोकरी हवी तो छोकरीसाठी प्रार्थना करतो. म्हणजे या मनुष्य जन्माची प्राप्ती झाल्याच्या नंतर सुद्धा मनुष्य प्राणी हा इतक्या छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीच मागत राहिलाय की जे मागायचं होतं ते मागणंच राहून गेलं. आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आज या भूतलावरती अवतरित झालेले आहेत. त्या हेही शिकवतात की तुला जगायचे कसं आणि तुला मागायचे काय आणि कसं. जगण्याची कला आज स्वयं सद्गुरू प्रत्येक माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. संतजनांनो, ही संधी ह्या धर्तीवरती चालून आलेली आहे. आणि जर आज मी ही संधी हातातून गमावली तर ते तसंच होईल की गंगा माझ्या दारी आली पण मी त्याचा लाभ घेऊ शकलो नाही. आणि हे फक्त ह्या युगात होत नाहीये, हे युगानुयुगे संत मांदियाळ या भूतलावरती अवतरित झाले आणि त्यांनी हाच संदेश दिला, हाच आवाज दिला की हे मानवा, तुझा जन्म कशासाठी झालेला आहे, तू आलायस कशासाठी, तुझं काम काय आहे, तू कोण आहेस, हे प्रश्न स्वतःला विचार. आणि त्याच्यासाठी अशी कोणती नेमकी वेळ नसते. हा क्षण हा आहे तो क्षण महत्वाचा आहे. ह्या क्षणी हा प्रश्न मला स्वतःला करण्याची गरज आहे की माझं कर्तव्य काय आहे मनुष्य जन्मात येऊन. जर मी ही संधी आता गमावली आणि या संतजनांकडून ह्या ईश्वराची प्राप्ती नाही करू शकलो तर म्हटलेलं आहे की हे आयुष्य जे आहे ते पाण्यावरचा बुडबुडा आहे, क्षण मात्राचा भरोसा नाही. आज मी श्वास घेत आहे, उद्याची खात्री नाही. जर मला वाटत असेल की हे माझं वय नाही भक्ती करण्याचं, हे माझं वय नाही देवदेव करण्याचं, तर संतजनांनो, आपण म्हणतोय की म्हातारं झाल्यावरती भक्ती करू, पण म्हातारं होऊ की नाही हीच गॅरंटी नाही आहे.
तर हा जो क्षण आहे हाच क्षण योग्य आहे आणि बेस्ट आहे की मी हा प्रभू परमात्म्याची प्राप्ती